संदेश देणारे तथागत महाकारुणिक सम्यक संबुद्ध विश्वरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी ह्या भारतामध्ये बुद्ध धम्माला पुनर्जीवित केलं, मातीमध्ये, दगडामध्ये, पहाडामध्ये कोरलं, असे सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक आणि त्यांच्या पावलावर अनेक संत महापुरुषांनी ही मुवमेंट बाबासाहेबांपर्यंत आणून दिली. थांबली नाही मुवमेंट. सत्य हे कधीही पराजित होत नाही. सत्य हे थांबते परंतु आणखी पुढे जाते. आणि म्हणून हे सत्य आहे म्हणून बाबासाहेबांनी त्याला गतिमान केलं. अनेक महापुरुषाच्या संघर्ष अशा सर्व महामानवांना संतांना आपण विनम्र अभिवादन करू आणि आजच्या ह्या क्लासला आपण सुरुवात करूया. आज आपला मुख्य विषय आहेत. काल आपण जे केलेत, मी या विषयाची वेगवेगळी निवड केली आणि तुम्हाला त्याचं क्लॅरिफिकेशन करता यावं. तुमचे काही प्रश्न होते ते प्रश्न पण या विषयामध्ये आलेले आहेत. आपण काल धर्म आणि अधर्म शिकलो. बुद्धाचं जे जीवनचरित्र आहे ते शिकलो. म्हणजे शाक्य संघाचा प्रवेश भंतेजीनं क्लास घेतला होता काल, आठवते ना? रोहिणी नदीच्या पाण्यावर युद्ध जे झालं होतं ते पण आपण शिकलो. पुन्हा ते आपण पूर्ण डिटेल्स नाही घेतलाय. आपण डिटेल्स मध्ये अजून व्हायचं आहे, परंतु आपल्याला त्याची प्राथमिक माहिती झालं. वर्णव्यवस्थेचं जड जे आहे ही जाती व्यवस्था आहे. म्हणून धडक्या मारून 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 इतके संघर्ष झाले महापुरुषांचे, परंतु हे हालत नाही आहे. आता ही असा मजबूत किल्ला हा किल्ला या लोकांनी इतका मजबूत केलेला आहे की यांना सांगितलं, क्षत्रियांना, अरे तुम्ही एवढ्या लोकांवर राज्य करता, आम्ही तर वरती एकच आहोत, तुम्हाला तर हे व्यवस्था जे पूरक आहे, हे व्यवस्था पूरक आहे, तुम्ही क्षत्रिय आहेत, तुम्हाला एवढा मोठा अधिकार आहे, दुसरा दर्जा दिलेला या वर्णव्यवस्थेने ब्राह्मणांनी तुम्हाला, तर तुम्ही कशाला काय करतावा? आणि म्हणून मग हा तो समाज आहे, हा समाज यांच्यासोबत जुळत. मग हा वैश्य समाज आहे, जो व्यापारी आहे, बनिया म्हणतो आपण त्याला, जे गुजरातचा खूप मोठा वर्ग आहे, तर पूर्ण भारतामध्ये जिकडे तिकडे पसरलेला नुसता व्यापार करतोय. तर हा सुद्धा यांना सांगितलंय, तुमच्याकडे तर सगळे अधिकार आहे, तुमच्याकडे तर सावलीत राहून दुकानदाऱ्या करणं, सगळा बहुजन समाज तुमच्याकडे येतो, तुम्हाला काय कमी आहे? आणि तुम्हाला कमी नसेल तर तुम्ही कशाला आवाज उठवता? तुम्ही कशाला आवाज उठवता? तुम्ही आमच्या सोबत या ना, आपण मिळून राज्य करू. म्हणजे हे सुद्धा यांच्यासोबत मिळाले, यांना अशा प्रकारे सांगितलं, म्हणून हे सुद्धा यांच्याकडे मिळाले. लक्षात आलं? आणि नंतर राहिले शूद्र. शूद्र म्हणजे कोण? हा 52% जो ओबीसी म्हणतो, हा ओबीसी समाज. हा 52% संख्येनं खूप आहे, 52%. तर त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी मध्ये असं 3000 जातीच्या वर म्हणजे जाती आहेत, 3000च्या वर. तर त्या ज्या जाती आहेत, तर ह्या जाती तेली, कुणबी, खैरे कुणबी, तेल्यांमध्ये उपजाती आहेत, म्हणजे वेगवेगळ्या, म्हणजे 2 बैले, 1 बैले, 3 बैले, एरंडे, म्हणजे अशा ज्या जाती आहेत त्या जातीमध्ये, कुणब्यामध्ये खैरे कुणबी, तिरळे कुणबी, धनुजे कुणबी, एरंडेल कुणबी, म्हणजे त्यांच्यामध्ये जाते. तर त्यांच्यामध्ये सुद्धा प्रत्येक माणूस म्हणतो का मी श्रेष्ठ आहे, प्रत्येकाला असं वाटतं का मी श्रेष्ठ आहे, आणि त्यांना सांगितलं गेलेलं. तेल्यांमध्ये हे 1 बैल म्हणजे गरीब आहे, 2 बैल म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, 3 बैल म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि एरंडे तेली म्हणजे तो एरंडीचं तेल काढतो आणि ते एकदम घाण राहते म्हणून तो कनिष्ठ आहे. तर यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या रोटी बेटी व्यवहार होत नव्हता. आणि हा जो भाग आहे हा जाती व्यवस्था, म्हणून याच्यातला सुद्धा अनेक मोठा वर्ग या वर्गामध्ये मिळालेला आहे. लक्षात आलं ना? लक्षात येत आहे ना तुम्हाला? म्हणजे हा वर्ग सुद्धा याच्यामध्ये मिळाल्यामुळं इकडे कोणी मग लक्ष देत नाही. इकडे कोण राहिले? इकडे अतिशूद्रामध्ये SC, ST, NT, विजयंती 2 म्हणजे धनगर वगैरे, त्याच्यातले पुन्हा फॅक्शन पडले, गोंड, गोवारी, गोंड म्हणजे प्रधान, SC मधला महार, चर्मकार, भंगी हा घटक. आणि याच्यामध्ये हेच आहे,
याच्यामध्ये काय, याच्यामध्ये कमी आहे का? अरे ते आपण तिथला महार म्हणतो, आम्ही बुद्धिस्ट झाला म्हणतो, समाराच्या घरचं पाणी प्यायला त्याला म्हणजे शरम वाटते, भंग्याच्या घरी जायला त्याला शरम वाटते, हे घाण काम करते म्हणून. म्हणजे आपण सुद्धा, म्हणजे आपल्याच या घटकामधला पाठ, एससी घटकामधला पाठ आपणही तेच करतो. तर मग आपणही तेच करतो, तर ह्या जो भाग आहे, इकडला भाग हा बाबासाहेबांनी जे अधिकार दिले, संविधान दिलं, आपण म्हणतो संविधान, आज आपण स्लोगन लावले मगाने, संविधान की रक्षा, संविधानावर अनेक सरांनी किती मस्त सांगितलं ते. आज सकाळचं सेशन, 2 घंटे सेशन घेतलं, किती मस्त होतं की संविधान की रक्षा कोण करेगा. तर हे संविधान की रक्षा कुठे येते? संविधान की रक्षा तुमच्या दिलेल्या बॅलेट पेपर आणि वोटिंग मशीन जी आले त्या अधिकारातून येते. आणि म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हाला बाबासाहेबांची. बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधान या राष्ट्राला अर्पण केलं, तर बाबासाहेब एकदम निश्चिंत झाले. आणि काय म्हणतात बाबासाहेब, मी आता निश्चिंत झालेला आहोत, कारण मी ह्या समाजाला दिशा दिलेली आहे, त्यांना वोटिंगचा अधिकार दिलेला आहे. एक ना एक दिवस ह्या लोकांमध्ये जागृती आल्यानंतर त्यांना आपल्या वोटिंगचं महत्व कळेल आणि हे लोक बहुमतात येईल आणि ह्या देशाचं शासन होईल. बाबासाहेबांची दूरदृष्टी बघा. म्हणजे आपल्याला बाबासाहेबांचा संघर्ष समजायचा काय, हे बेसिक फंडे जे आहेत, ह्या देशातली वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, क्षत्रिय शूद्र, हे जे आपण कुठे आहोत. म्हणून बाबासाहेब म्हणतात ना, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तेव्हा तो बंड करून होते. आम्हाला समजलंच नाही तर आम्ही बंड कधी करणार. म्हणून ह्या सर्व बाबी ज्या आहेत, ह्या सर्व बाबी आपल्याला समजायच्या आहे. म्हणून बाबासाहेबांनी वोटिंगचा अधिकार दिला आणि म्हटलं, मग त्या ठिकाणी जेव्हा हे बिल पारित झालं संविधानामध्ये, संविधान सभेमध्ये बहुत डिबेट झाली. खूप मोठा सब्जेक्ट आहे तो. 1 तास त्या संविधानाच्या त्याच्यावर जर डिबेट आपण करतो म्हटलं तर 1 घंटा त्याच्यावरच जाते. परंतु आपल्याला ते आजचा हा सब्जेक्ट नाही आपला. तर कृपलानी नावाचा एक ब्राह्मण त्या संसदेमध्ये होता. मैत्री होती बाबासाहेब, अनेक लोकांसोबत मैत्री होती. काय म्हणते तो, बाबासाहेब तुम्ही निश्चिंत झालेल्या, खूप आज खुश दिसत आहे. काय म्हणते बेटा बाबासाहेब, संविधान सभा, संविधान अंमलात आणल्यानंतर तुम्ही खूप खुश दिसत आहे म्हणतात. तर हो म्हणते, मी आज निश्चिंत आहोत. परंतु कुठलानी काय म्हणते, मी खुश आहोत कारण मी माझ्या समाजाला अधिकार दिले आणि हा समाज जेव्हा जागृत होईल तेव्हा आपल्या अधिकारासाठी तो संघर्ष करेल आणि लढेल. कृपलानी काय म्हणतो, बाबासाहेब मजाकीचा संवाद आहे परंतु तो रिअली मध्ये उतरत आहे बघा. कृपलानी तेव्हा म्हणतो की बाबासाहेब तुम्ही ह्या भ्रमात राहू नका म्हणते. बाबासाहेब तुम्ही या भ्रमात राहू नका, तुम्ही दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार आम्ही सगळा तो खरेदी करून टाकू. आम्ही तुम्हाला वोट टाकून देऊ नये किंवा तुमचे वोट आम्ही गडप करू. कालपर्यंत काय होतं, ईव्हीएम मशीन नव्हती का बिहारमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, आपल्याला वोटिंग देण्याचा अधिकारही नव्हता. जायचं, काय नाव आहे, नाव इकडे टिकमार करायचं आणि तिथूनच पलटायचं. मग तिथे एक माणूस बसायला जायचा, सांगायचं ते याचं एवढे 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 वोटिंग झाले, तो एकटा माणूस वोटिंग करून बॅलेटमध्ये टाकून द्यायचा. अशा प्रकारे काँग्रेसच्या राजवटीमध्ये इलेक्शन जिंकतात. म्हणजे कृपलानी जो सांगायचा बाबासाहेबांना, तर ते खरं करून दाखवलं. आज ईव्हीएमच्या माध्यमातून वोटिंगची चोरी होते. मग हे जर थांबवायचं जर असेल तर आम्हाला जागृत होणं गरजेचं आहे की नाही. आणि लोकशाहीमध्ये काय केलं, मग हे सगळे जुळत गेले ना एकमेकांसोबत इथपर्यंत. आणि हे कुठे झाले, बहुमतात झाले. हे 80-90% झाले, 90% लोक झाले. आणि लोकशाहीमध्ये काय म्हणते, ज्यांच्याकडे बहुमत असेल ते राष्ट्र सांभाळणार. आणि आपण काय करत आहोत, याच्यामध्ये पुन्हा भटकून गेलेलो आपण. आणि त्याच्यामुळे आपली सत्ता नाही, आपले प्रतिनिधी नाही, संसदेमध्ये मांडणारे प्रतिनिधी नाही. नाहीतर बुद्धविहार लटकलं असतं का, महाविहार ते तर कधीच मिळालं असतं. परंतु खरे प्रतिनिधी जे पाहिजे लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये निवडून जाणारे आंबेडकराईत प्रतिनिधी, ते प्रतिनिधी आपल्यामध्ये नाही आहे. आणि आपण अल्पमतात आहोत, अल्पमतात, एकदम अल्पमतात आहोत. आणि अल्पमतात असल्यामुळे आपली दखल कोणी घेत नाही. आपण काही झालं का मुर्जे काढतो.
कुठे अन्याय झाला का मोर्चे काढतं. काढू द्या ना म्हणते मोर्चे, अधिकार तर आमच्याकडे आहे. काय द्यायचं काय नाही द्यायचं पूर्ण पोलीस प्रशासन तुमच्या पाठीमागे उभे करते. कलेक्टर पूर्ण फोर्स लावते. कलेक्टर त्यांचे बसलेले आहे. याचे अधिकारी जे पोलीस हँडल करणारे किंवा मिलिटरी हँडल करणारे अधिकारी त्यांचे आहे. हो द्या म्हणते, काय होते तर तुम्हाला कोण विचारते. म्हणून हे विचारण्यासाठी, आमचा संघर्ष मोठा करण्यासाठी, धम्माच्या नावावर आपल्याला संघटित होण्यासाठी आपल्याला हे वर्किंग करायचं. म्हणून धम्म समजून गेला तर आपण एक एक माणूस प्रामाणिक माणूस. म्हणून बाबासाहेबांनी जे सेमिनरीची कल्पना दिली, सेमिनरी काढली बाबासाहेबांनी, कशासाठी काढली तर बाबासाहेबाला हे अपेक्षित होतं. सेमिनरी काढल्यानंतर बाबासाहेबाला हे अपेक्षित होतं या समाज व्यवस्थेचं जे लक्ष देणारी समाज व्यवस्था नाही आहे, एकदम लयास गेलेली आहे, त्याला स्ट्रॉंग करणं, त्याला मजबूत करणं आणि तो माणूस प्रामाणिक माणूस तयार करणं धम्माच्या नावावर. भिक्खूचा संघ जो होता, बुद्धाचा जो संघ होता, बुद्धाच्या संघाने क्रांती का केली. बुद्धाच्या संघाने म्हणून क्रांती केली की तो संघ एकजीव होता, म्हणून क्रांती होते. एकजीव राहिलं, एकनिष्ठ राहिलं, घर मजबूत राहिलं, संघ मजबूत राहिला तर क्रांती करू शकतो. ही बाब लक्षात आली ना. म्हणजे समाज व्यवस्था समजली. ही समाज व्यवस्था बाबासाहेबाला अपेक्षित होतं तर ही समाज व्यवस्था बुद्धाची ही अशी आडवी करायची होती, समतेची. ही जी व्हर्टिकल समाज व्यवस्था होती ही बुद्धाच्या समाज व्यवस्थेमध्ये हॉरिझॉन्टल करायची, आडवी, समानता. हे आहे समानतेचे प्रतीक. लक्षात आलं ना. आपण या विषयावर कोणाला समजलं नसेल तर पुन्हा आपण हे दोन मुद्दे आहेत ते घेणार आहोत. 4 वर्ण प्रमुख, आधार, शूद्र, हे आलंच. हे सगळे आहे ना, हे आपण आलेलंच आहे. आता धम्माचा केंद्रबिंदू हे पण झालं. काही लेनदेन नाही, काही स्वरूप नाही माणसाच्या जन्माच्या बद्दल. आता धम्माचा केंद्रबिंदू मनुष्य आहे. धम्माचा केंद्रबिंदू मनुष्य आहे. बुद्धांनी सांगितलं, बुद्धांनी पण तेच म्हटलं, मनुष्य हा केंद्रस्थानी आहे. मनुष्याच्या उत्थानासाठी, मनुष्याच्या विकासासाठी, मनुष्याला सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी माणसाकडे केंद्रबिंदू मानला धम्माचा. म्हणून धम्माचा केंद्रबिंदू मानल्यानंतर माणूस हा विकास कसा पाहिजे, मग त्याला म्हणजे पंचशील समजावं लागेल. बिंदू मनुष्य आहे तर मनुष्याला एक सशक्त माणूस, त्याचं मन, मनगट, मनका, माइंड हे मजबूत होईल. ह्या सगळ्या गोष्टी मजबूत होईल तेव्हा मनुष्य हा मजबूत होईल. लक्षात आलं. म्हणजे चित्तामध्ये बुद्धाच्या धम्माची सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे, माणसाचं मन. आणि मन हे मजबूत जर असेल तरच माणूस क्रांती करू शकतो. आणि म्हणून माणसाला मन हे मजबूत करण्यासाठी ज्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत धम्माच्या, त्या धम्माच्या ऍक्टिव्हिटीज आपण कालही शिकलो पंचशिलेच्या माध्यमातून. अष्टांगिक मार्ग आहेत, भंतेजी सांगणार आहे. अष्टांगिक मार्ग तो एक मोठा सब्जेक्ट आहे. तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या सगळ्या बाबीचं उकलन आपल्याला करायचं आहे आणि ते शिकायचं आहे. आणि ते शिकल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला बुद्धिस्ट, एक विज्ञाननिष्ठ, एक ह्या देशाचा नागरिक जर बनायचं जर असेल तर ह्या बुद्धाच्या धम्माशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. म्हणून हे धम्म समजायचं असेल तर ह्या भारतातल्या ह्या जाती व्यवस्था, समाज व्यवस्था, नोकरी, आज नोकरीचं पर्सेंटेज जर पाहिलं तर कसं आहे, काहीच नाही आपल्याकडे. आपल्याकडे काहीच अधिकार नाही. मोठ्या मोठ्या हुद्द्याच्या नोकऱ्या ह्या सगळ्या वरच्या वर्गाकडे आहेत आणि कानून राबवणारे ते लोक आहेत. आपल्याकडे कसं येणार. तर आपण ह्या धम्माच्या मार्गातून जेव्हा मजबूत होऊ ना तेव्हा ह्या सगळ्या प्रश्नावर आपण म्हणजे प्रश्नावर उकलन करू. तोपर्यंत होणार नाही.
म्हणजे आपल्याला मैत्री करावं लागेल, आपल्याला बंधुभाव करावा लागेल आणि आम्हाला बहुमत यावं लागेल. बहुमतात धम्माचा प्रत्येक सब्जेक्ट हा महत्वपूर्ण सब्जेक्ट आहे. म्हणजे एकही शब्द किंवा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य बाबासाहेबांचं आणि बुद्धाचं आणि संत महापुरुषांचं माणसाच्या उपयोगाचंच आहे आणि त्या वाक्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. प्रत्येक वाक्याचा अर्थ समजला पाहिजे, मग त्याला स्वीकारणं आणि कृतीमध्ये आणणं हे सोपं जाते. आता आपण काय विषयाचा वैचारिक क्रांती आणि प्रतिक्रांती. आता वैचारिक क्रांती आणि प्रतिक्रांती समजलं का तुम्हाला? सर्वात पहिले क्रांती आणि प्रतिक्रांती समजलं का नाही? क्रांती आणि प्रतिक्रांती म्हणजे एखाद्याने आपल्या अधिकारासाठी बाबासाहेबांनी क्रांती केली. बाबासाहेबांनी ह्या वर्णव्यवस्थेला तुम्हाला अधिकार नव्हते ते अधिकार बहाल केले. शैक्षणिक अधिकार नव्हते, सामाजिक अधिकार नव्हते, सार्वजनिक विहिरीवर पाणी पिण्याचाही दादा मुख्य हा विषय समजला का? वैचारिक क्रांती आणि प्रतिक्रांती. भारतामध्ये वैचारिक क्रांतीच चालू आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती म्हणजे संघर्ष माझ्या हक्कासाठी. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे का ते आमचे अधिकार जे मिळाले आले वर्णव्यवस्थेमध्ये ते अधिकार जे आहे ते आम्हाला साबूत पाहिजे. म्हणजे हा वैचारिक लढा या भारताच्या भूमीवर चालू आहे. हा हिंदू मुस्लिमाचा लढा चालू नाही. आपण जे पाहतो आहे ना, पाकिस्तान सोबत युद्ध, सगळ्यासोबत इकडे युद्ध, चायना सोबत हे, तर हे मुस्लिमांचा आणि हिंदूंचाही लढा नाही आहे, परंतु ते आपल्याला दाखवत आहे, आपल्याला असं भासवत आहे. कारण हिंदू बहुसंख्येनं एकत्र आली पाहिजे आणि हिंदूचं शोषण ब्राह्मणिझमला करता आलं पाहिजे. संघर्ष कोणता आहे? बाबासाहेब काय म्हणतात? ह्या देशामध्ये मुळात संघर्ष जो आहे हा बुद्धिझम आणि ब्राह्मणिझमचा आहे. कोण म्हणतात? बाबासाहेब म्हणतात. आणि हे सत्य आहे, जे आपण पडताळून जर पाहिलं त्याचे बारकावे सगळे ह्या देशातले ते बुद्धिझम आणि ब्राह्मणिझमचे आहे. म्हणून हा वैचारिक क्रांती आणि प्रतिक्रांतीची लढाई आहे. म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांतीची लढाई म्हणून बनती आहे. परंतु ते लोक त्यांच्या समाजाला म्हणजे हिंदू धर्माच्या लोकांना मुस्लिमांचं नाव घेऊन, ख्रिश्चनांचं, मिशनऱ्यांचं नाव घेऊन ते नेहमी कन्फ्यूज करत असतात आणि त्यांना धर्माच्या इतर सगळ्या धर्म, अधर्म, देव, आत्मा, ईश्वर, परमात्मा याच्यामध्ये गुरफटून ठेवतात. आणि म्हणून ते लोक त्या मानसिकतेतून निघत नाही आणि त्यांना विचार करण्याचं स्वातंत्र्य नाही, विचारच करू शकत नाही. आणि म्हणून विचार करू शकत नाही म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी त्या लोकांना सोबत घेऊन बदलवण्याची, तर तुमचं शोषण होते, तुम्ही दुःखी आहात, हे असा आत्मा वगैरे परमात्मा वगैरे काही नाही, हे आपल्याला शिकायचं आहे. हे शिकून मग समजवायचं आहे. आता आपण वैचारिक क्रांती आणि प्रतिक्रांती जर आपल्याला लक्षात आलं असेल काय आहे या देशामध्ये चालू, तर आपण पुढे जाऊया. आता वैचारिक क्रांती आणि प्रतिक्रांती कशामध्ये आहे? आपण म्हटलं बाबासाहेबांनी काय म्हटलं? या देशामध्ये जो संघर्ष चालू आहे हा संघर्ष हिंदू मुस्लिमांचा नाही आहे आणि कोणत्याच मिशनरीचा नाही आहे, ख्रिश्चन मिशनरीचा नाही. ह्या देशामध्ये संघर्ष जो चालू आहे हा बुद्धिझम आणि ब्राह्मणिझमचा संघर्ष चालू आहे. कारण जेव्हा ब्राह्मणिझम पूर्ण ह्या देशामध्ये पोचलं होतं तेव्हा बुद्धाचं नेतृत्व उदयास आलं होतं. अमानवीय नेतृत्व होतं, बुद्धाचं नेतृत्व उदयास आलं आणि पूर्ण बहुजन समाजाने ते नेतृत्व, विज्ञाननिष्ठ नेतृत्व बुद्धाचं स्वीकारलं आणि ब्राह्मणिझमवर मात केली, म्हणजे क्रांती केली, बदल केला. आणि बुद्धाचं राष्ट्र या देशामध्ये अनेक वर्ष इसवी सनाच्या 900 पर्यंत बुद्धाचं राज्य राहिलं. त्यानंतर क्रांती आणि प्रतिक्रांती म्हणजे काय? बदल आणि स्थानिक आणि नंतर त्याच्यात बदल, काही यांच्याकडे कधी त्यांच्याकडे, अशा प्रकारचं मोगल आहेत, पोर्तुगीज आहे, डच आहे, इंग्रज आहेत, अशा प्रकारचं ह्या देशामध्ये नंतर बदलत गेलं राज्य. परंतु सर्वश्रेष्ठ प्रत्येक अधिकारावर ब्राह्मण वर्ग होता. म्हणून हा लढाई जी आहे ब्राह्मण आणि बुद्धिझमची आहे, हे आपल्याला मुख्य समजायचं आहे. आता आपण ह्या दोन्ही
धम्माचे आधार तत्व जे आहेत, मुख्य आधार तत्व म्हणजे ज्याचा पाया आहे, केंद्रबिंदू आहे, त्याचा पाया आहे, ती आपण तपासून पाहूया. काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, हे आपल्याला एक एक पॉइंट समजायला पाहिजे. काल आपण समजलो, अर्ध्यापर्यंत समजलो त्यांचं. तुम्ही हे काही मुद्दे जे आहेत आपल्याला पुन्हा रिव्हिजन व्हावं आणि काही तुमचे प्रश्न होते त्याच्यात मी मुद्दे ऍड केलेले आहेत. तर आता हे तुम्हाला धर्माचे आधार तत्व, धर्म म्हणजे कोण, फक्त हिंदूच नाही, ज्या ज्या ठिकाणी अलौकिक, चमत्कारिक, ईश्वर, आत्मा, परमेश्वर, गॉड हे जे संदर्भ त्याच्यामध्ये येतात ते सगळे धर्मामध्ये मोडतात. मग ते ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, हिंदू असेल, कारण त्यांचा मनुष्यावर विश्वास नाही, त्यांचा एक कोणती तरी सुपरस्टेशन आहे, सुपर पॉवर आहे, अशा गोष्टीवर त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून ते धर्मामध्ये मोडतात. आणि धम्मामध्ये काय आहे, बुद्धाचा धर्म आहे का, धम्माचे आधार तत्व, बुद्धाचा हा धम्म आहे. बरोबर आहे, धर्मामध्ये आणि धम्मामधला फरक. कारण हा दुसरा पिरियड आहे. भंतेजीने काल हे शिकवलं, मी ते मुद्दे पुन्हा रिव्हिजन व्हावं त्या दृष्टिकोनातून घेतले. कारण एकदा आपल्याला काही गोष्टी समजल्या तर आपण त्या गोष्टीला सामोरं जाणं सोपं जातं. कारण आणखी डीप जाऊ तर धम्म तेवढाच कठीण होत जाईल. समजला तर सोपा आहे, नाहीतर मग कठीण आहे. म्हणून हा जो मूळ आधार जो आहे, धम्माचे आधार तत्व आणि धर्माचे आधार तत्व, तर हे जे मुद्दे आहेत हे धर्माच्या आधार तत्वाचे मुद्दे आहेत. आणि बुद्धिझमचे मुद्दे आहेत, बुद्धाच्या तत्वज्ञानाचे मुद्दे आहेत, ते आणखी याच्यात ऍड होईल, आपण ऍड करू, म्हणजे समोर चालू तर. धम्मामध्ये आत्मा, परमात्मा याला काही स्थान नाही. बघा, मेन बेसिक आहे, म्हणजे बेसिक काय आहे, ते सुपरस्टेशन आहे कोणीतरी. म्हणून बुद्धाने मनुष्याला केंद्रबिंदू मानलं की मनुष्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, मनुष्य हा श्रेष्ठ आहे. आणि मनुष्यामध्ये इतकी विल पॉवर आहे की मनुष्याच्या चित्तामध्ये, मनुष्याच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी एकदा आत्मसात झाल्या, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही गोष्टी आत्मसात झाल्या आणि त्यांनी आपल्या सोबत आपल्याला तुंगात बांधली की मी हे करणार, तर तो विद्यार्थी करणार. कारण हे बुद्धाचं तत्वज्ञान सांगते आहे. काय सांगते बुद्धाचं तत्वज्ञान, सुपरस्टेशन असं काही नाही, माणसापेक्षा वरची ताकद अशी काही नाही. आणि माणसाने माणसाच्या चित्तामध्ये अशी इच्छा केली, जे इच्छा करेल ते. कुणाला असं वाटलं का मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, तर तुम्ही होणार. तुम्ही याच्यावर जाऊ नका का मला मॅट्रिक मध्ये 70-80% मार्क आहेत, मी होईल का नाही वा, बिलकुल नाही. बुद्धाने सांगितलं ह्या सृष्टीमधला बदल हा नियम जो आहे, हा नियम आहे. या सृष्टीतली कोणतीच वस्तू नष्ट होत नाही. आपण पाहणार आहोत नंतर पुन्हा दुसऱ्या ह्या मनुष्य काय होते त्याच्यामध्ये पाहणार आहोत आपण. चेंज होते, बदल होते. तो बदल माणसामध्ये सुद्धा होते, विद्यार्थ्यामध्ये होते, लहान बालक राहते. काल आपण बघितलं ते प्रतिबिंबाचं हे कसं असते ते. तर तो लहान बालक असते, नंतर तरुण मुलगा होते, नंतर तो प्रौढ होते आणि आणखी मग जबाबदारी 50-60 वर्षानंतर आणखी प्रौढ होते आणि नंतर म्हातारपण येते. हे काय आहे, हा स्टेजेस आहे, हा बदल आहे. हा बदल नैसर्गिक बदल आहे, हा बुद्धाने स्पष्ट सांगितलेला आहे. आणि हा बदल मनुष्यामध्ये होते तेव्हाच त्या प्रकारे मनुष्याच्या विचारामध्ये सुद्धा बदल होतो. म्हणजे त्याला बुद्धाने काय म्हटलं, परिवर्तन म्हटलं गेलं. परिवर्तन म्हणजे बदल. म्हणजे आज मी काही करू शकत नाही, आज माझ्या हातात नाही, परंतु ते मी करू शकतो. तर ते कशानं होईल, मेहनतीनं होईल, ते कर्मानं होईल. आपल्याला त्याच्या पाठीमागं काम करावं लागेल, मेहनत करावं लागेल. विद्यार्थी असेल, अभ्यास करावा लागेल, एकाग्रतेने अभ्यास करावा लागेल, अभ्यासाचा टाइम आहे वाढवावा लागेल, व्यापारी असेल तर व्यापाऱ्याला नवीन सिस्टीम मध्ये जावं लागेल. एकच व्यापार आहे, 15 वर्षापूर्वी आई वडिलांना दिलेला भरून तेच दुकान आहे, तेच आहे आणि बाकी सगळं बदलते आहे, तर त्याचा व्यापार चालेल का, नाही चालणार.
त्याला परिस्थितीनुसार बदलावं लागेल आणि परिस्थितीनुसार बदलण्याचे सिद्धांत धम्मामध्ये आहे. इथे